नमस्ते दर्शक हो, चला भारताचं सौंदर्य आणि वैभव बघायला। आज हे भारताचं सौंदर्य आणि वैभव जे माझ्या मागे दिसते आहे हे आपण बघायला आलेलो आहोत। या मंदिराचं नाव आहे श्री गंगाधरेश्वर मंदिर। हे मंदिर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अकोला नावाचं गाव आहे। अगदी छोटंसं गाव आहे। या छोट्याशा गावामध्ये हे सुंदर गंगाधरेश्वराचं मंदिर आहे। हे मंदिर साधारण 1785 च्या सुमारास बांधलेलं मंदिर आहे आणि हे सुंदर प्राचीन मंदिर आपल्याला बघायचं आहे। आता आपण मुख्य मंदिराचा जो पूर्वीचा प्रवेशद्वार आहे ते प्रवेशद्वार बघण्यापासून सुरुवात करूयात मंदिर बघायला। आता हे खाली जे आपल्याला दिसतं, या पायऱ्या उतरून खाली गेल्यानंतर आपल्याला जे दिसतं हे मंदिराचं पूर्वीचं प्राचीन प्रवेशद्वार आहे। हे प्रवेशद्वार हल्ली वापरामध्ये नाहीये। मंदिराच्या दुसऱ्या बाजूला पलीकडच्या कोपऱ्यामध्ये एक प्रवेशद्वार आहे, ते सध्या वापरामध्ये आहे। ते आता मी तुम्हाला दाखवतो आणि मग आपण मंदिर बघायला सुरुवात करूयात। चला मंदिराचं नवीन प्रवेशद्वार बघूयात। तुम्हाला आत्ता पटलावर जे दिसतं आहे ते आत्ता सध्या वापरात असलेलं प्रवेशद्वार आहे। ह्या प्रवेशद्वारासमोर अगदीच छोटीशी जागा असल्यामुळे तिथे आम्हाला शूटिंग करता आलं नाही, म्हणून तुम्हाला फोटोग्राफ दाखवला। आता आपण पुन्हा प्राचीन प्रवेशद्वारापाशी जाऊयात आणि मंदिर बघणे क्रमशः करूयात। चला। मगाशी आपण जे प्रवेशद्वार जुनं बघितलं ते इथे खाली होतं। या प्रवेशद्वारातून समोर आल्याच इथून मंदिराला सुरुवात होते। हे सुद्धा मंदिर जर आपण बघितलं तर या कॉर्नरला तुम्ही बघा, एका चौथऱ्यावरती हे मंदिर उभं करण्यात आलेलं आहे। जमिनीवरती आधी एक दगडी चौथरा तयार केलेला आहे आणि त्याच्यावरती हे मंदिर बांधायला सुरुवात केलेली आहे। आणि या मंदिराचा प्रवेश मंडप अतिशय भव्य आहे, जो आता आपल्याला समोर दिसतो आहे। या प्रवेश मंडपाला इथे जर तुम्ही बघाल तर हे समोर 2 खांब आपल्याला दिसतात। याला लगतच दुसरे मागे 2 खांब आहेत, म्हणजे समोरच्या बाजूला हे 4 खांब आणि या बाजूला 4 खांब आणि असे 4-4 खांबांचे अजून मागे 2-4 खांब आहेत। म्हणजे एकूण 16 खांब या पहिल्या प्रवेश मंडपालाच केलेले आपल्याला दिसतात। हा पहिला 4 खांबांच्या मधला जो भाग आहे याला प्रवेश मंडप असं म्हटलं जातं आणि त्याच्या आतमध्ये सभा मंडप आहे आणि त्या सभा मंडपाच्या आतमध्ये अंतराळ आहे आणि त्या अंतराळाच्या आतमध्ये जर एकदम बघितलं तर तिकडे आतमध्ये गर्भगृह आहे। आता आपण मंदिराचा एक एक अवयव बघायला नेहमीप्रमाणे सुरुवात करूयात। चला। वरती आल्या आपल्याला आता जे आपण 2 स्तंभ बघितले ते समोर दिसतात। ट्विन स्तंभ म्हणजे जुळे स्तंभ याला म्हणता येईल। अशा प्रकारचे स्तंभ आपण सहसा कुठल्या मंदिरामध्ये बघायला मिळत नाहीत। 2 स्तंभ इथे एकूण असे 4 आहेत। 4 मध्ये 4-4 असे एकूण 16 स्तंभ इथे आहेत। त्यातला एकच स्तंभ मी तुम्हाला दाखवतोय आणि एकाच बाजूनी दाखवतोय, कारण बाकी सगळे स्तंभ अगदी एकसारखे आहेत, एक समान दिसणारे आहेत। या स्तंभावरती तुम्ही खालच्या बाजूला बघू शकता, खालच्या बाजूपासून नक्षीकाम करायला सुरुवात होते। मधल्या इथल्या भागामध्ये जर आपण बघितलं तर त्रिकोणी आकार या दगडाला इथे त्रिकोणी आकार केलेला आहे आणि हा त्रिकोणी आकार जो आहे दिसायला सुद्धा सगळ्या स्तंभांवरती सारखा आहे आणि आकाराला सुद्धा सगळ्या स्तंभांवरती सारखा आहे। त्या त्रिकोणाच्या वरती जर बघितलं तर आपल्याला सुंदर फुलांचं नक्षीकाम केलेलं दिसतं, फुलांसारखं नक्षीकाम केलेलं दिसतं। हे दोन्ही स्तंभांवरती समान आहे, दोन्ही म्हणजे ह्याच्या मागच्या दोन्ही स्तंभांवरती सुद्धा समान आहे आणि असेच जे 4 स्तंभ आहेत त्या 16च्या 16 स्तंभांवरती हे समान नक्षीकाम आहे। मध्यभागी इथे आपल्याला ह्या गोलाई केलेली दिसते। ही गोलाई सुद्धा सगळ्या खांबांची अगदी समान दिसणारी आहे आणि समान आकाराची आहे। वरच्या बाजूला हे पानांचे फुलांचे काही आकार केलेले आहेत। त्याच्यावरती असलेला ड्राय जॉईंट पद्धतीचा जॉईंट इथे आपल्याला दिसतो। शुष्क सांधा पद्धतीचा जॉईंट, एकात एक दगड गुंतवून केलेलं हे पण बांधकाम आहे। आता ह्या मंदिराचे एकूण बांधकाम तुम्ही जसं बघत जाल, म्हणजे मंदिराची शैली तुम्ही जर बघत गेलात तर तुमच्या हळूहळू लक्षात येईल की हे मंदिर राजस्थान किंवा गुजरात मधली जी मंदिर आहेत त्या मंदिरांच्या धर्तीवरती बांधलेलं हे मंदिर आहे। कारण हे मंदिर बांधायला जे कामगार आणले होते किंवा कारागीर आणले होते ते श्रीयुत पोतनीस हे अहिल्याबाई होळकरांच्या सैन्यामध्ये असलेले पोतनीस या गावामधले राहणारे होते आणि अजूनही त्यांचे वंशज या गावामध्ये राहतात। त्या पोतनीसांनी राजस्थानवरून हे मंदिर बांधण्यासाठी कलाकार आणलेले होते आणि त्यांनी बांधलेलं असल्यामुळे त्या भागातल्या मंदिरांची प्रभाव आपल्याला ह्या मंदिरामध्ये बघायला मिळतो। अशा पद्धतीने आता आपण समोरच्या बाजूचे असलेले 2 स्तंभ बघितले होते, तसेच आतमध्ये 2 स्तंभ आहेत आणि त्याच्या बाहेरच्या बाजूला 2-2 स्तंभ असलेले 2 स्तंभ आपल्याला इथे बघायला मिळतात। म्हणजे हा सगळ्यात उजव्या बाजूचा स्तंभ मी आता तुम्हाला दाखवतोय, हे मधले 2 स्तंभ आहेत आणि सगळ्यात डाव्या बाजूचा स्तंभ या बाजूला अगदी कोपऱ्यात आपल्याला बघायला मिळतो। म्हणजे पहिले 2 स्तंभ, त्याच्या पुढे 4 स्तंभांची एक रांग आहे आणि मग तिथून पुढे मंदिराचा सभा मंडप सुरू होतो। सभा मंडपात जाण्यापूर्वी इथलं वरचं नक्षीकाम आपण बघून घेऊ। गंगाधरेश्वर मंदिराच्या प्रवेश मंडपामध्ये आपण आहोत आणि वरच्या बाजूला सुंदर कमानी केलेल्या दिसतात। सगळ्या कमानी समान आकाराच्या आणि समान दिसणाऱ्या कमानी चारही बाजूनी या प्रवेश मंडपाला आपल्याला केलेल्या दिसतात
आणि जे वरचे खांबाच्या वरचे जे जॉईंट आहेत किंवा सांधे जे आहेत ते सुद्धा अगदी समान प्रकारचे आपल्याला या प्रवेश मंडपामध्ये केलेले दिसतात. आता आपण प्रवेश मंडपामधून सभा मंडपामध्ये प्रवेश करत आहोत. सभा मंडपामध्ये प्रवेश केल्या केल्या भव्य सभा मंडप आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. सभा मंडपामध्ये जर आपण बघितलं तर इथे 1, त्याच्या मागच्या बाजूला 2, त्याच्या मागच्या बाजूला 3, समोर 1, 4, हे 5, 6, 7, 8 स्तंभ प्रवेश मंडपाला या ठिकाणी आपल्याला केलेले दिसतात. आणि सगळे स्तंभ म्हणजे जेवढे काही स्तंभ इथे आहेत जवळपास सगळ्यांवरची नक्षी अगदी समान केलेली आहे. काही ठिकाणी पॅटर्न फॉलो केलेला आहे. आतल्या स्तंभांवरची नक्षी सगळ्या आतल्या स्तंभांवरती समान केलेली आहे आणि बाहेरच्या स्तंभांवरची जर आपण नक्षी बघितली तर ती बाहेरच्या स्तंभांवरची नक्षी सगळ्या समान आहे. आता तुम्ही विचार करू शकता की हे समान पद्धतीचं नक्षीकाम एवढ्या साऱ्या स्तंभांवरती करायचं. बाहेरच आपण 16 स्तंभ बघितले होते आणि आतमध्ये इतके सारे स्तंभ आपल्याला बघायला मिळतात ज्याच्यावरती अगदी समान नक्षीकाम केलेलं आहे. हे सगळे नक्षीकाम समान करण्यासाठी आपल्या पूर्वजांनी किती कष्ट केलेले असतील आणि किती बारीक विचार करून हे सगळं बांधकाम केलेलं असेल याचा आपण विचार करू शकतो. आता ह्या मंदिरासाठी लागणारा जो खडक होता, इथून जवळच एक मोठा डोंगर आहे, त्या डोंगरावरून हा सगळा खडक आणला होता किंवा दगड आणला होता आणि त्यांनी त्या दगडातून ह्या मंदिराची निर्मिती करण्यात आलेली आहे. इथे तुम्ही बघू शकता कमळाचा आकार केलेलं एक सुंदर दिवा ठेवण्यासाठी काहीतरी साधन म्हणू शकता तुम्ही. वरती असे सगळ्या प्रत्येक स्तंभाच्या वरती सुंदर असे दिवा ठेवण्यासाठी केलेली साधनं आपल्याला प्रत्येक स्तंभाच्या वरती दिसतात. आता आपण ह्या प्रवेश मंडपातून आतमध्ये आल्यावर सभा मंडप जो आहे त्याचं छत बघूयात जरा. सभा मंडपाचं छत जर आपण बघितलं तर आपण आश्चर्यचकित होऊन जातो. इतकं सुंदर गोलाकार हे छत बनवलेलं आहे की आपण बघतच राहावं. म्हणजे सगळ्या बाजूनी जर आपण बघितलं तर सगळ्या बाजूनी आपल्याला संपूर्ण गोल असलेले दिसतात. एकावरती एक दुसरा गोल, त्याच्यावरती छोटा तिसरा, चौथा, पाचवा, एक छोटे छोटे होत जाणारे गोल एकावर एक निर्माण करून हे सुंदर नक्षीकाम केलेलं आहे. आता हे सगळं नक्षीकाम करायला आपल्या पूर्वजांना किती वर्ष लागली असतील? मी ऐकलेल्या माहितीप्रमाणे साधारण 75 ते 80 वर्ष हे मंदिर निर्मिती करायला लागले होते. सगळ्यात मध्यभागी जिथे घंटा अडकवलेली आहे तिथे एक सुंदर कमळ केलेलं आहे. मी तुम्हाला जरा झूम करून दाखवतो. आता हे कमळ तुम्ही बघू शकता. मी थोडासा झूम केलेला आहे. अतिशय सुंदर कमळ वरच्या बाजूला आपल्याला कोरलेलं दिसतं आणि हे असं नक्षीकाम आपण बघायला यायला पाहिजे ही माझी तुम्हाला नेहमी विनंती असते. तर आता आपण या मंदिराचा सभा मंडप बघितला. या समोर इथे नंदी मंडप आहे किंवा ज्याला नंदी मंडप कम अंतराळ असं म्हणता येईल, असं या ठिकाणी आपल्याला समोर बघायला मिळतं. ते आता आतमध्ये जाऊन बघूयात. इथे बघण्यासारखं बरंच काही आहे जे आपल्याला बघायला आतमध्ये गेल्यावरती मिळणार आहे. श्री गंगाधरेश्वर प्रसन्न हे प्रशस्त व सुंदर गंगाधरेश्वराचे मंदिर शके 1703 म्हणजेच 1782 मध्ये श्री कृष्णाजी अंबादास पोतनीस संत यांनी बांधले. ऐतिहासिक कागदपत्रे व बॉम्बे गॅझेटनुसार शिल्लक राहिलेले बांधकाम त्यांचे चिरंजीव श्री अमृतराव कृष्णाजी पोतनीस यांनी पूर्ण केले. मंदिर प्रकल्पाचा खर्च अंदाजे 4 लाख रुपये झाला आहे. देवालयाची उंची 54 फूट असून लांबी 75 फूट व रुंदी 35 फूट आहे. मंदिराच्या बांधकामास वापरलेला दगड प्रवरेकडील टेकड्यांवरून गाड्यांवरून वाहून आणण्यात आलेला आहे. श्री गंगाधरेश्वराचे देवालय विमान पद्धतीच्या वास्तुशास्त्राचा एक सुंदर नमुना आहे. शिल्पज्ञ जयपूर, उदयपूर, राजस्थानकडील होते, कारण श्री कृष्णाजी अंबादास पोतनीस इसवी सन 1768 मध्ये ग्वाल्हेर म्हणजे मध्य प्रदेशच्या श्रीमंत महादजी शिंदे यांच्या समवेत राजपुतांना स्वारीत सहभागी होते. त्यामुळे राजस्थानकडील कलेचा परिचय त्यांना झाला होता. मंदिराचा बांधकामाचा भर रेखीवपणा, सुबकता व भव्यतेवर देण्यात आलेला आहे. सभामंडपातील भरभक्कम कलापूर्ण जोडखाम व त्यांना जोडणाऱ्या जोडकमाने यांची रचना अद्वितीय अशीच आहे. मंदिराचा दर्जा चुन्यात सांधलेला असून काही ठिकाणी लोखंडी पट्ट्यांचा वापर केलेला आहे. उत्तर हिंदुस्थानी व ब्राह्मणी अशा विविध रचनांचा संगम येथे झालेला आहे. तिन्ही बाजू शिखरावर ध्यानस्थ शिवाच्या मुद्रा मोहक आहेत. शिवाच्या मस्तकावर कोसळणाऱ्या गंगाधरी दाखवल्या आहेत, म्हणून श्री गंगाधरेश्वर हे नामाभिधान केले आहे असे वाटते. देवालयाच्या गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावरील कवी जयदेवाच्या गीत गोविंदातील श्री राधाकृष्ण विलास बघितलात का? देवालयाच्या गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावरील कवी जयदेवाच्या गीत गोविंदातील राधाकृष्ण विलास हा आपण बघितलात का? गाभाऱ्यात मधोमध या सर्व जगताचा अधिष्ठाता परमेश्वर राजराजेश्वर श्री गंगाधरेश्वराचे दर्शन आपणास घडेल व आपण कृतकृत्य व्हाल. आता काळाच्या खुणा मंदिर व परिसरात दिसू लागले आहेत. ऊर्जितावस्थेसाठी प्रतीक्षा असलेल्या जागृत देवस्थानासाठी आपण एक खारीचा वाटा उचलल्यास श्री गंगाधरेश्वराच्या कृपाशीर्वादास नक्की प्राप्त व्हाल. ओम नमः शिवाय.
दर्शक हो, मी तुम्हाला आम्ही मुद्दाम हा फलक वाचून दाखवला, महेशने हा फलक वाचून दाखवला, कारण या मंदिराची संपूर्ण माहिती या फलकावरती लिहिलेली आहे. मंदिराला जर आपल्याला देणगी द्यायची असेल तर त्याच्यासाठी इथे QR कोड लावलेला आहे, जो आपल्याला आता स्क्रीनवर दिसतो आहे. हा QR कोड स्कॅन करून तुम्ही या मंदिराला देणगी देऊ शकता. आता ह्या मंदिराच्या अंतराळामध्ये किंवा नंदी मंडप ज्याला म्हणता येईल, या अंतराळ किंवा नंदी मंडपामध्ये असलेले नंदी महाराज हे सुद्धा एक जगातलं आश्चर्यच म्हणावं लागेल. इतकं सुंदर आणि सुबक नक्षीकाम या नंदी महाराजांवरती केलेलं आहे. असं इतकं सुबक आणि इतकं सुंदर नक्षीकाम आतापर्यंत आपण बघितलेल्या कुठल्याही नंदीवरती आपल्याला बघायला मिळालेलं नव्हतं. आता तुम्ही या नंदीच्या गळ्यामध्ये घातलेल्या माळा बघा, घंटांची एक माला, सगळ्यात खाली घंटांची माला घातलेली आहे. त्याच्यावरती दोरखंड काही दिसत आहेत, साखळीसारखं काहीतरी डिझाईन दिसतंय. मण्यांची एक माळा त्याच्या गळ्यामध्ये घातलेली आहे. त्याचे डोळे, त्याच्यानंतर त्याचं वेसण जी असते त्याचा जो भाग असतो त्याच्यावरचं सुंदर नक्षीकाम आपल्याला इथे बघायला मिळतं. त्याचे पाय, पुढच्या बाजूचे 2 पाय, उजव्या बाजूचा पाय दुमडलेला आहे आणि हा उजव्या बाजूचा पुढचा डावा पाय आपल्याला या ठिकाणी सुंदर बघायला मिळतो. आता नंदी महाराजांची समोरची बाजू आपण बघत आहोत. या समोरच्या बाजूला ही 2 माणसं आहेत आणि हे माणसांनी हातामध्ये काहीतरी धरलेलं आहे आणि त्यालाच कनेक्शन वरती त्या नंदीची जी वेसण असते त्या वेसणीशी कनेक्शन त्या छोट्या शिल्पांचं आहे. म्हणजे असा आशय कदाचित असावा की त्या नंदी महाराजांची वेसण या खालच्या 2 माणसांनी धरलेली आहे. नेमका काय याचा अर्थ आहे आम्हाला समजला नाही, पण शिल्प मात्र सुंदर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. आता आपण नंदीची दुसरी बाजू बघूयात आणि त्याची पाठ आपण बघायची राहिली. ती पाठ सुद्धा नंदी महाराजांची बघण्यासारखी आहे, ती आता आपण बघूयात. आता तुम्ही इथे बघू शकता नंदी महाराजांची जी वेसण असते, जी नाकातून बाहेर आलेली असते, ती सुद्धा इथे अत्यंत सुंदर पद्धतीने दाखवण्यात आलेली आहे. या वरच्या बाजूच्या असलेल्या रेषा म्हणजे वरती फुलांचे हार कदाचित त्याला घातलेले असतील. कानामध्ये असलेल्या रेषा सुद्धा अत्यंत सुबक आणि सुंदर आहेत. इतके सुंदर नंदी महाराज मला तरी आजपर्यंत बघायला मिळाले नव्हते. अनेक महादेव मंदिरांमध्ये आपण अनेक नंदी आतापर्यंत बघितलेले आहेत, पण इतकं सुंदर ही त्याची झूल बघा. या झुलेवरती किती सुंदर फुलं काढलेली आहेत आणि सुंदर त्याची वरची जर आपण गाठ बघितली, नंदीच्या पाठीवरची झुलीची जी गाठ असते ती जर गाठ बघितली तर ही गाठ म्हणजे एक पझल आहे किंवा एक कोड आहे. ही गाठ कुठून सुरू झाली, म्हणजे ही दोरी कुठून सुरू झाली आणि कुठे संपली आहे हे बघायचं म्हटलं तर आपल्याला शोधण्यासाठी किमान 15-20 मिनिटं लागतील. अशा पझल सारखं किंवा कोड्यासारखी ही गाठ नंदीच्या पाठीवरती दगडामध्ये केलेली आहे. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा संपूर्ण नंदी एकाच दगडामध्ये कोरलेला आहे, एकाच पाषाणामध्ये कोरलेला हा नंदी आपल्याला इथे दिसतो. मागच्या बाजूला असलेली घुंगरांची सुंदर माळ आपल्याला या ठिकाणी दिसते आणि ही घुंगरांची माळ नंदीच्या तिन्ही बाजूनी असलेली आपल्याला दिसते. असे सुंदर नंदी महाराज बघण्यासाठी तरी निदान आपण अशा मंदिरांमध्ये गेलं पाहिजे. आणि नुसतेच नंदी महाराज आहेत बघून लगेच महादेवाच्या दर्शनाला जाण्यापेक्षा नंदी महाराजांमध्ये सुद्धा काय बघण्यासारखं आहे हे बघण्याचा आपण जर प्रयत्न केला तर प्रत्येक मंदिर बघण्याचा आपला जो आनंद असतो तो द्विगुणित होत जातो, असा आमचा तरी अनुभव आहे. आता नंदीची उजवी बाजू मी तुम्हाला दाखवतो आहे. उजव्या बाजूचा पुढचा पाय जो आहे हा पाय मुडपलेला आहे, त्यांनी त्याच्या पायाचं खूर वरच्या बाजूला आलेलं आपल्याला दिसतंय. मागचा जो डावा पाय आहे त्याचं खूर तिकडनं मुडपलेला असल्यामुळे खूर ह्या बाजूला आलेला आहे, ते खूर सुद्धा दाखवलेला आहे. आणि हा उजवा पाय आणि त्याच्यावरती असलेली शेपटी आणि सुंदर पद्धतीने त्याच्या पायामध्ये वाळे सुद्धा घातलेले आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. आणि झुलीवरचं हे सुंदर नक्षीकाम बघा, किती अत्यंत सुंदर असं नक्षीकाम नंदी महाराजांच्या झुलीवरती आपल्याला बघायला मिळतं. नंदी महाराजांच्या थोडंसं आपण पुढे आलो तर इथे दगडामध्ये काढलेली रांगोळी आपल्याला बघायला मिळते. ही दगडामध्ये काढलेली रांगोळी आहे, ही दोन्ही बाजूला आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराला दोन्ही बाजूला आपल्याला ही रांगोळी काढलेली दिसते. त्याच्या थोडंसं वरती जर आपण डाव्या बाजूला बघत गेलो तर इथे आपल्याला द्वारपाल दिसत आहेत बघा, अत्यंत सुंदर. आणि ह्या मंदिराची विशेषता अशी आहे की मुघलांचं आक्रमण इथं झालेलं नव्हतं आणि त्यामुळे मुघलांनी या मंदिराचं नुकसान केलेलं नाहीये. जे काय नुकसान या मंदिराचं आतापर्यंत अगदी थोडंफार झालेलं आहे ते फक्त काळामुळे जीर्ण झाल्यामुळे झालं असेल तरच मुघल इथपर्यंत पोहोचलेले नव्हते. हे सुंदर द्वारपाल या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. 1, 2, 3, 4 द्वारपाल इथे आहेत. या द्वारपालिकेने तिच्या हातामध्ये घेतलेली चौरी आपल्याला दिसते बघा, तिच्या हातामध्ये चौरी आहे आणि या द्वारपालिकेच्या हातामध्ये सुद्धा एक चौरी घेतलेली दिसते. या सगळ्यात डाव्या बाजूचं जे शिल्प आहे हे अतिशय सुंदर शिल्प आहे, भैरवाचं शिल्प हे आहे. एका हातामध्ये तलवार घेतलेली आहे, एका हातामध्ये त्रिशूळ आहे, एका हातामध्ये डाव्या हातामध्ये नरमुंड घेतलेला आहे. म्हणजे भैरवाचं शिल्प आपल्याला द्वारपाल म्हणून इथं केलेलं दिसतं. त्याच्या शेजारची चौरी घेतलेली द्वारपालिका आपण बघितली.
आता मध्यभागी जर आपण बघितलं तर हे सुंदर शिल्प जे आहे त्याच्या एका हातामध्ये शंख दिसतो आहे, एका हातामध्ये गदा दिसते आहे, वरच्या हातामध्ये खाली नागाचा फणा डाव्या बाजूला आपल्याला दिसतो, पण त्याच्या हातामध्ये पुढच्या 2 हातांमध्ये जर बघितलं तर त्या ऊस त्याच्या हातामध्ये घेतलेला दिसतोय. ऊस असलेला जनरली जे शिल्प असतं ते कामदेवाचं शिल्प असतं. आता आम्हाला एक्झॅक्टली समजत नाही की हे विष्णूचं शिल्प आहे का कामदेवाचं आहे, पण कुठल्या तरी देवतेचं शिल्प या ठिकाणी अतिशय सुंदर अवस्थेमध्ये आहे. त्याच्या गळ्यामध्ये असलेले अलंकार तुम्ही बघू शकता, अतिशय सुंदर छोट्या आकारामध्ये नक्षीकाम केलेले गळ्यातले अलंकार आणि बाकीचं पण नक्षीकाम अत्यंत सुंदर आहे. त्याच शिल्पामध्ये आणखी एक खूण दिसली आम्हाला, त्याला उभं गंध लावलेलं आहे. उभं गंध लावलेलं जनरली विष्णुदेव असतात, त्यामुळे हे विष्णुदेवच असावेत असं आम्हाला वाटतंय. असो, आता आपण वरती जाऊयात. इथे तुम्ही बघू शकता अत्यंत सुंदर नक्षीकाम त्या विष्णूच्या मूर्तीच्या वरती केलेलं आहे. त्याच्यावरती जर आपण बघितलं तर सुंदर डिजिटल डिझायनिंग सारखं नक्षीकाम दगडामध्ये केलेलं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. आता आपण या मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या द्वारशाखा थोड्याशा बघूयात. या द्वारशाखा सुद्धा अत्यंत सुंदर बघण्यासारख्या आहेत. या द्वारशाखांपैकी सगळ्यात बाहेरची जर द्वारशाखा आपण बघितली तर या द्वारशाखेवरती आपल्याला काही व्यालशिल्प कोरलेली दिसतात. इथे तुम्ही बघू शकता, मी बोट ठेवलंय, हे व्यालशिल्प आहे. अशी अनेक व्यालशिल्प आणि प्लस त्यांच्या शेजारी असलेले मानव, अशी कॉम्बिनेशन असलेली व्याल शाखा किंवा द्वारशाखेवरती असलेले व्याल आणि प्लस त्यांच्याबरोबर असलेले मानव या पूर्ण द्वारशाखेवरती आपल्याला बघायला मिळतात. मी बाहेरची द्वारशाखा आता तुम्हाला खालपासून वरपर्यंत पूर्ण दाखवतो आहे. आता आपण जी व्यालशिल्पांची द्वारशाखा बघितली त्याच्या शेजारी राधा विलास करणारी अनेक शिल्प या दुसऱ्या द्वारशाखेमध्ये आपल्याला केलेली दिसतात. आता त्यांना रंग दिलेला आहे, ओळखू येण्यासाठी रंग दिलेला आहे. अशी ही दुसरी द्वारशाखा आहे. त्याच्या शेजारी जी असलेली तिसरी द्वारशाखा आहे, या तिसऱ्या द्वारशाखेवर अत्यंत सुंदर नक्षीकाम केलेलं आहे. छोट्या आकाराची ही द्वारशाखा आहे, जवळपास 5-6 इंच तिचा व्यास असेल, पण अत्यंत सुंदर बारीक आकारात केलेलं नक्षीकाम इथे आपल्याला बघायला मिळतं. हे नक्षीकाम तुम्ही बघा, किती छोट्या आकारामध्ये, खूप सुंदर. हे हाताला सुद्धा इतकं छान लागतंय, इतकं सुंदर नक्षीकाम. आणि दोन्ही बाजूचे स्तंभ अगदी समान दिसले पाहिजेत, समान आकाराचे झाले पाहिजेत. एवढे कष्ट आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी करून ठेवलेले आहेत. आणि म्हणूनच माझी नेहमी विनंती असते की आपण अशी मंदिरं बघायला आलं पाहिजे आणि त्या मंदिरातले असले जे बारकावे असतात हे बारकावे आपण बघायला पाहिजेत. आता आपण बघत आहोत चौथी द्वारशाखा, जिथे राधाकृष्णाचे विविध खेळ दाखवलेले आहेत किंवा राधाकृष्णांच्या विविध मुद्रा या ठिकाणी आपल्याला केलेल्या दिसतात चौथ्या द्वारशाखेवरती. त्याच्या आतमध्ये सुद्धा एक द्वारशाखा आहे. या द्वारशाखेवरती आपल्याला सुंदर फुलं कोरलेली दिसतात. म्हणजे गर्भगृहाच्या द्वाराला लागून जी द्वारशाखा आहे त्याच्यावरती सुंदर फुलं आपल्याला या ठिकाणी कोरलेली दिसतात. जशा आपण डाव्या बाजूच्या द्वारशाखा बघितल्या तशाच अगदी सेम टू सेम द्वारशाखा उजव्या बाजूला सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. सगळ्या द्वारशाखा अगदी समान आहेत. खालच्या शिल्पांमध्ये जर आपण बघितलं, द्वारपालांची जी शिल्प आहेत त्याच्यामध्ये आपल्याला थोडासा फरक दिसतो. इकडे भैरव उजव्या हाताला आहे, ज्याच्या हातामध्ये तलवार, त्रिशूल, नरमुंड सगळं उजव्या हाताच्या शिल्पामध्ये आपल्याला दिसते. त्याच्या पायामधले वाळे बघा, पायातले अलंकार सुद्धा किती सुंदर पद्धतीने दाखवलेले आहेत. कमरेचे अलंकार बघा, कमरेचे अलंकार सुद्धा अत्यंत सुंदर पद्धतीने दाखवलेत. हाताची बोटं त्याच्या किती सुबकपणे कोरलेली आहेत हेही आपण या ठिकाणी बघू शकता. त्याच्या शेजारची द्वारपालिका आहे, तिच्या हाताची बोटं बघा, तिच्या दंडावरती लावलेले बाजूदंड जे असतात ते बाजूदंड सुद्धा इथे सुंदर. तिच्या हातातल्या बांगड्या, इथे तुम्ही माझं बोट आहे इथे बघा, तिच्या द्वारपालिकेच्या चौरी घेतलेल्या हातामध्ये असलेल्या बांगड्या सुद्धा किती सुंदर पद्धतीने दाखवल्या आहेत. आणि तिचा मुकुट सुद्धा अतिशय सुंदर पद्धतीने दाखवलेला आहे. इथे तर क्लिअर कट आपल्याला ओळखू येतं की ही विष्णूचीच मूर्ती आहे. एका हातामध्ये गदा, शंख, चक्र, पद्म, गदा हातात धारण केलेली विष्णूची मूर्ती मध्यभागी आपल्याला बघायला मिळते. जरी हे महादेवाचं मंदिर असलं तरी द्वारपाल म्हणून विष्णूंना उभं केलेलं आहे. वैष्णव जसं उभं गंध लावतात तसं उभं गंध या विष्णूला लावलेला आहे. त्याच्या गळ्यातल्या सुंदर माला बघा आपण, किंवा हार बघा, अगदी बारीक आकारामध्ये सुंदर नक्षीकाम केलेलं आपल्याला या मूर्तीवरती बघायला मिळतं. कमरेवरती जर आपण बघितलं तर कंबरपट्टा सुद्धा अतिशय बारीक आकारामध्ये सुंदर नक्षीकाम केलेलं आहे. आणि हे भारताचं सौंदर्य आहे, हे भारताचं वैभव आहे आणि हे बघायला आपण अशा मंदिरांमध्ये आलं पाहिजे. आता आपण ज्या बघितल्या त्या मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या, गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या द्वारशाखा आपण बघितल्या होत्या. द्वारशाखांच्या वरच्या बाजूला जर बघितलं तर नेहमीप्रमाणे इथे ललाटबिंबामध्ये गणपतीची स्थापना करण्यात आलेली आहे.
त्या ललाटे बिंबाच्या वरच्या बाजूला असलेलं सुंदर नक्षीकाम तुम्ही या बाजूपासून त्या बाजूपर्यंत बघू शकता. सुंदर नक्षीकाम ह्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याच्यावरती जर आपण बघितलं तर वरती सुद्धा अत्यंत सुंदर नक्षीकाम या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. अनेक सूरसुंदरी किंवा द्वारपालिका ज्यांना म्हणता येईल अशा प्रकारची शिल्प या गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या वरच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळतात. आता आपला गर्भगृहाचा प्रवेशद्वाराचा जो उंबरठा आहे तो उंबरा आपण बघत आहोत. इथे आपल्याला 2 कीर्तिमुख केलेली दिसतात. अन्य मंदिरांमध्ये असलेली कीर्तिमुख उभ्या आकाराची असतात. इथे प्रोजेक्शन मध्ये आलेली म्हणजे बाहेरच्या बाजूला तोंड काढलेली कीर्तिमुख आपल्याला दोन्ही बाजूला केलेली बघायला मिळतात. हा गर्भगृहाचा उंबरठा आता आपण बघत आहोत. आता आपण मुख्य गर्भगृहामध्ये प्रवेश करूयात. आता उंबरठ्याच्या समोर ही एक फुटाची बैठक टाईप केलेला आहे. याच्यावरती इथे अशी प्रथा आहे की पहिला पाय आपला जो असतो गर्भगृहामध्ये जाताना या ठिकाणी ठेवायचा. इथून मध्ये जो उंबरठा आहे या उंबरठ्यावर पाय न ठेवता डायरेक्ट थेट आतल्या पायरीवरती पाय ठेवायचा. दर्शनाला जाताना अशा पद्धतीने आतमध्ये जाण्याची पद्धत या मंदिरामध्ये आहे. आता आपण गर्भगृहामध्ये प्रवेश करत आहोत. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमिव वंदनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. हर हर महादेव शंभो. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्. हर हर महादेव शंभो. हर हर महादेव शंभो. हर हर महादेव शंभो. ओम नमः शिवाय. गर्भगृहामध्ये मुख्य शिवलिंगाच्या मागच्या बाजूला आणि ती समोरच्या बाजूला सुद्धा आपल्याला काही देवपुस्तकं बनवलेली दिसतात. या देवपुस्तकांमध्ये सुद्धा सुंदर देवतांच्या मूर्ती आपल्याला बघायला मिळतात. सगळ्यात पहिल्यांदा आपण जी बघत आहोत ही गणेशाची मूर्ती आपल्याला पहिल्या डाव्या बाजूच्या देवपुस्तकामध्ये दर्शन करायला मिळते. या गणेशाच्या मूर्तीच्या सुबक गणेशाच्या मूर्तीच्या बाजूलाच जर आपण बघितलं तर इथे मधल्या देवपुस्तकामध्ये आपल्याला श्री विष्णूंचं दर्शन या ठिकाणी होतं आणि उजव्या बाजूचं जर आपण देवपुस्तक बघितलं तर या ठिकाणी आपल्याला कालीमातेचं दर्शन होतं. अशी सुंदर सुबक या तिन्ही मूर्ती ज्या आहेत या काळ्या पाषाणामध्ये घडवलेल्या अतिशय सुंदर आणि सुबक मूर्ती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. ही देवी मध्ये असलेले विष्णू आणि त्या बाजूला असलेले गणपती अशी 3 मंदिरं किंवा 3 देवपुस्तकं शिवलिंगाच्या मागच्या बाजूला आपल्याला बघायला मिळतात. समोरच्या बाजूला सुद्धा 2 देवपुस्तकं आहेत ती मी आता तुम्हाला दाखवतो. तुम्ही जर ह्या कोपऱ्यामध्ये बघितलं म्हणजे गर्भगृहामध्ये आल्या डाव्या हाताला जर तुम्ही बघितलं तर इथे सूर्यदेवाची संगमरवरामध्ये केलेली अतिशय सुंदर मूर्ती सुबक मूर्ती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. आता गर्भगृहामधल्या उजव्या बाजूच्या देवकोष्टकामध्ये आपल्याला सुंदर विष्णूची मूर्ती बघायला मिळते. ही नुसतीच विष्णूची मूर्ती नाहीये. इथे आपल्याला खालच्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर इथे खाली नागदेवता आहे. मध्ये हे जे दिसत आहेत हे गरुड देवता आहे. गरुडानी श्री लक्ष्मी आणि विष्णू यांना आपल्या खांद्यावरती घेतलेलं आहे. लक्ष्मी, विष्णू आणि गरुड आणि नागदेवता असं सगळं एकाच ठिकाणी एकाच मूर्तीमध्ये आपल्याला या ठिकाणी दर्शन करायला सुंदर मूर्ती बघायला मिळते किंवा दर्शन करायला मिळते. गर्भगृहामध्ये मागच्या बाजूला असलेली ही 3 देवपुस्तकं आपण बघितली होती. आता ह्याच्या वरच्या बाजूला जर आपण बघितलं तर वरच्या बाजूला सुंदर गोलाकार केलेलं छत आपल्याला बघायला मिळतं. वरती मध्यभागी कमळ कोरलेलं आहे. अतिशय सुंदर आणि सुबक कमळ या ठिकाणी बघायला मिळतं. आता तुम्ही बघू शकता मी थोडंसं क्लोजअप घेतलेला आहे त्याचा. सुंदर कमळ आणि अतिशय सुंदर कोरीव काम केलेलं छत गर्भगृहाचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. तर मंडळी गंगाधरेश्वर मंदिराचा आधी प्रवेशद्वार, त्यानंतर प्रवेश मंडप, त्यानंतर सभामंडप, त्यानंतर अंतराळामध्ये असलेलं गर्भगृहाचं प्रवेशद्वार आणि मुख्य गर्भगृहामध्ये आपण जाऊन गंगाधरेश्वराचं आणि अन्य देवदेवतांचं दर्शन घेतलेलं आहे. आता आपल्याला हे मंदिर बाहेरच्या बाजूनी कसं आहे ते बघायचं आहे. बाहेरच्या बाजूनी सुद्धा सुंदर नक्षीकाम आणि गंगा नदीची काही चिन्ह या ठिकाणी केलेली आहेत ती आपल्याला बघायची आहेत. ती आता आपण बाहेर जाऊन बघूयात. सुरुवातीला आपण जे बघितलं ते प्रवेशद्वार. इथून खाली गेल्यानंतर प्राचीन प्रवेशद्वार होतं. त्याच्यावरतीच जर बघितलं तर आपण सुंदर चाफ्याचं झाड इथे आपल्याला बघायला मिळतं. त्या चाफ्याच्या झाडाच्या पासून थोडंसं पुढे आलं तर इथे आपल्याला एक आड बघायला मिळतो. आड म्हणजे छोटीशी विहीर या ठिकाणी आहे आणि मंदिराच्या परिसरामध्ये काही झाडं आहेत आणि सुंदर परिसर या मंदिराचा आहे. इथे तुम्ही बघू शकता तुळशी वृंदावन आहे आणि मागे एक मूर्ती ठेवलेली आपल्याला दिसते. आता आपण मुख्य मंदिर जे बाहेरनं बघण्यासारखं आहे ते बघायचं आहे ते बघूयात. आता तुम्ही मंदिराच्या समोरच्या बाजूचा हा कोपरा बघा. या कोपऱ्यामध्ये वरच्या बाजूला जर अगदी आपण बघितलं तर एक हत्ती आपल्याला दिसत असेल.
असे हत्ती मंदिराच्या विविध भागांमध्ये वरच्या बाजूला छताच्या वरती लावलेले आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात। त्या हत्तीच्या थोडंसं डावीकडे जर आपण बघितलं तर बेलाचं झाड आहे, शंकराचं मंदिर आहे आणि इथं बेलाचं झाड आहे। ही खूप चांगली गोष्ट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। आता आपण मंदिर उजव्या बाजूनी बाहेरनं कसं दिसतं आणि तिथे काय काय बघण्यासारखं आहे ते थोडंसं बघूयात। या बाजूला तुम्ही थोडंसं पुढे आलात तर वरच्या बाजूला तुम्ही बघू शकता जी झुमरांची मालिका केलेली आहे, ही वरती जी दिसत आहेत ही सगळी एका लाईन मध्ये जी असलेली आहेत, ही झुमरांची मालिका केलेली आहे। मंदिर बाहेरच्या बाजूनी खूप चांगलं दिसावं, सुबक दिसावं म्हणून अशा प्रकारची झुमरांची मालिका अनेक मंदिरांमध्ये केलेली आपण बघितलेली आहेत। झुमरांचे आकार कदाचित वेगवेगळे असतील, दिसायला वेगवेगळे असतील, पण सुंदर झुमरांची मालिका मात्र अनेक मंदिरांमध्ये आपण बघितलेली आहे। बाहेरच्या बाजूने हे मध्यभागी जे दिसतंय सुंदर सोय केलेली दिसते, दिवे ठेवण्यासाठीच कदाचित ती जागा असावी। सगळ्यात वरती जर तुम्ही बघितलं, त्या झुमरांच्या जर वरती बघितलं तर तिथे सुद्धा एक सुंदर शिल्प आहे। हातामध्ये जपमाळ घेऊन ध्यान मुद्रेमध्ये असलेलं सुंदर महादेवाचं किंवा शिवाचं शिल्प आपल्याला इथे बघायला मिळतं। तिथेच गंगा नदीचं सुद्धा शिल्प आहे। या छतावरती अनेक अशा प्रकारची शिल्प आपल्याला बघायला मिळतात। ही या मंदिराच्या छताची विशेषता आहे। इथे मोठ्या आकाराचे व्याल सुद्धा आपल्याला कळसावरती आणि अन्य भागामध्ये छतावरती बघायला मिळतात। आता आपण मंदिराच्या छतावरती जाऊयात आणि तिथे असलेली सुंदर शिल्प जवळून बघूयात आणि तिथली जी विशेषता आहे, ह्या मंदिराच्या मुख्य शिखराच्या आतमध्ये एक भुयार आहे आणि त्या भुयारामध्ये ध्यानासाठी बसण्यासाठी एक छोट्या आकाराची खोली केलेली आहे, ती आपण वर जाऊन बघूयात। दर्शक हो, आता आपण मंदिराच्या छतावरती आलेलो आहोत। आम्ही अगदी वर्षा ऋतूच्या शेवटाला इथे आलेलो आहोत, त्यामुळे इथे तुम्हाला गवत उगवलेलं दिसेल, त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा। जी शिल्प तुम्हाला दिसतायत ती शिल्प तुम्ही बघत राहा। हे गवत काढण्यासाठी आणि ह्या मंदिराची सुंदर व्यवस्था ठेवण्यासाठी या मंदिराला आर्थिक मदतीची गरज आहे, म्हणूनच आम्ही तुम्हाला मगाशी मंदिराचा QR कोड दाखवला होता। त्या QR कोडवर शक्य असेल तर नक्की मदत करा। आता आपण मुख्य शिखराकडे जे मुख्य आकर्षण आहे ते बघायला चाललेलो आहोत। समोर तुम्हाला एक भुयार दिसायला लागेल, त्या भुयाराच्या वरती एक मोठं व्याल शिल्प आहे, ते पण तुम्ही बघून घ्या। आणि हे गोल आकाराचं जे आपल्याला खाली दिसतंय ते भुयारामध्ये शिरण्याचा मार्ग आहे तो। या गोलातून आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला एक छोटीशी खोली बघायला मिळते। हे व्याल शिल्प आहे जे आता आपण बघितलं, त्याच्या खाली हा गोल आहे ज्याच्यातून आपण आतमध्ये जाऊन आतमधली खोली बघूयात। बहुतेक ध्यान करण्यासाठी ही खोली वरती शिखरामध्ये बनवलेली असावी। अशी खोली शिखरामध्ये बनवलेली आपल्याला फार कमी ठिकाणी बघायला मिळते। कोपेश्वराच्या खिद्रापूरच्या मंदिरामध्ये एक छोटी ध्यानासाठी 3 बाय 3 फूटची जागा आपण बघितलेली होती, परंतु ह्या मंदिरात मात्र शिखरामध्ये एक मोठं भुयार आणि मोठी खोली केलेली आहे। वरती त्याला लाकडाचे आधार दिलेले आहेत। हे आपल्याला अन्य कोणत्याही मंदिरामध्ये बघायला मिळत नाही, जे आपल्याला इथे बघायला मिळालं। आणि मंदिराच्या शिखरावरती आल्यानंतर किंवा छतावरती आल्यानंतर आपल्याला इथले मोठ्या आकाराचे व्याल आणि शिवाची ध्यानमुद्रामध्ये असलेली शिल्प हे सगळं आपल्याला वरून छान पद्धतीने बघता येतं। आता आपण बघत आहोत ते मंदिराचं शिखर आहे, वरती छतावरती येऊन आपण हे सगळं बघत आहोत। तुम्ही जर कधी ह्या अहिल्यानगर जिल्ह्यामधील अकोले नावाच्या गावाला आलात तर हे सुंदर गंगाधरेश्वर मंदिर बघायला नक्की या। तुम्हाला पण हे मंदिर अत्यंत आवडेल, जसं आम्हाला आवडलं तसं तुम्हालाही आवडेल। आणि जर आमचे हे चलचित्र तुम्हाला आवडलं असेल तर कृपया एक कॉमेंट नक्की करा आणि अधिकाधिक लोकांना, तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला ह्या व्हिडिओची लिंक शेअर करा। आमच्या वाहिनीला जर आपण अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करा, ही आपल्याला नम्र विनंती आहे। आता आतमध्ये महादेवाला अभिषेक केला जातोय आणि मंदिराची साफसफाई केली जाते। या मकरमुखामधून आतमध्ये महादेवाला अभिषेक केलेल्याचं तीर्थ जे आहे, या मकरमुखातून आता आपल्याला इथे येताना दिसत आहे। आपल्याला नेमकं ह्या वेळेला अशाच वेळेला आपण आलो की त्यावेळेला मंदिरात आतमध्ये अभिषेक चालू आहे आणि साफसफाई सुद्धा चालू आहे। त्याचं तीर्थ बाहेर या ठिकाणाहून मकरमुखातून येत आहे। आता हे मंदिर जरी 1000 वर्ष जुनं नसलं तरी अपवाद काही गोष्टींना, प्रत्येक गोष्टींना काही अपवाद असतात। त्यापैकी एक अपवाद म्हणजे 1000 वर्षापेक्षा कमी आयुष्याचं किंवा जीवनाचं मंदिर असून सुद्धा या ठिकाणी गोमुखाच्या ऐवजी आपल्याला मकरमुख बघायला मिळालं। जसं आपण वरती एक हत्ती बघितला होता तसाच हत्ती इथे खाली केलेला दिसतोय। असेच हत्ती चारी बाजूनी केलेले दिसतात आपल्याला। म्हणजे आता आपण अशा प्रकारचे हत्ती, मंदिराच्या चौथऱ्याच्या खाली असलेले हत्ती आपण बघणारं तिसरं चौथं मंदिर आहे। एक कोपेश्वर मंदिर बघितलं होतं, गुजरातमधलं रुक्मिणी मंदिर बघितलं होतं, त्यानंतर सिन्नर मधलं एक मंदिरामध्ये आपण अशा प्रकारचे हत्ती बघितले होते, ऐश्वरेश्वराच्या मंदिरामध्ये बघितले होते आणि आता आपण इथे गंगाधरेश्वराच्या मंदिरामध्ये खालच्या बाजूला केलेले हत्ती आपल्याला बघायला मिळतात। मंदिराच्या सर्वात खालच्या भागामध्ये आपण आता मकरमुख बघितलं। या मकरमुखाच्या वरती मंदिराचा चौथरा आहे।
या चौथऱ्यामध्ये एक विशेषता आहे, तुम्ही जर इथे येऊन बघितलं तर ही जी याला विमान पद्धतीचं मंदिर म्हटलं जातं. विमान पद्धत म्हणजे काय असतं, इथून जी एक रेघ जी चालू झाली ही रेघ अगदी वरती जाईपर्यंत ही रेघ कंटिन्यू झालेली असते. मंदिराच्या पार शिखरापर्यंत जर तुम्ही गेलात तर ही एक रेघ तुम्हाला पूर्णपणे एका लाईनीमध्ये हे सगळं बघायला मिळणार. या पद्धतीचं जे बांधकाम असतं त्याला विमान पद्धतीचं बांधकाम असं आपल्या मंदिर शास्त्रामध्ये म्हटलं जातं. हे विमान पद्धतीचं बांधकाम असलेलं मंदिर आज आपल्याला बघायला मिळालं. आता आपण हा भाग बघितला होता, त्याच्यावरती ह्या मधल्या भागामध्ये जर आपण बघितलं तर मधल्या भागामध्ये संपूर्ण कीर्तिमुखांची मालिका केलेली आहे. ही मंदिराच्या तिन्ही बाजूनी आहे, सगळ्या बाजूनी कीर्तिमुख, एक समान दिसणारी कीर्तिमुख सगळ्या बाजूनी कोरलेली आपल्याला दिसतात. प्रत्येक ठिकाणी तुम्ही विचार करा की एवढं सुंदर शिल्पकाम, एक समान एका आकाराची दिसणारी शिल्पकाम करायला किंवा कीर्तिमुख बनवायला किती कष्ट करावे लागले असतील. कीर्तिमुखांच्या थोडंसं वरती जर आपण इथे बघितलं तर इथे सुंदर फुलांची मालिका केलेली दिसते. ही फुलांची मालिका सुद्धा थ्रू आउट या बाजूपासून त्या बाजूपर्यंत आपल्याला बघायला मिळते. त्याच्यावरती एक शुष्क सांदा आहे. शुष्क सांदामध्ये मध्ये खड्डे आपल्याला दिसत आहेत. मधली एक दगडांचा थर जो आहे हा मधला दगडांचा एक थर आहे. त्याच्यावरती जर बघितलं तर आपल्याला सुंदर नक्षीकाम बघायला सुरुवात होते. मधल्या दोन थरांवरती आपल्याला सुंदर नक्षीकाम दगडामध्ये केलेलं दिसतं. त्याच्यावरती जर तुम्ही बघितलं तर मध्ये एक देवकोष्टक आहे. हे देवकोष्टकावरती सुद्धा स्तंभांवरती सुंदर नक्षीकाम केलेलं आहे. या देवकोष्टकामध्ये सध्या मूर्ती नाहीये कुठली, किंवा वर जाऊन आम्हाला बघता येत नाही कारण बाजूला जागा सुद्धा नाहीये मंदिराच्या. मंदिराचा आवार जे आहे किंवा परिसर जो आहे, प्रांगण जे आहे ते छोटं आहे, त्यामुळे आम्ही फार लांब जाऊ शकत नाही आहोत. पण त्याच्यावरती या देवकोष्टकाच्या वरती झुमरांची मालिका आपल्याला मध्यभागामध्ये दिसते. त्या झुमरांच्या मालिकेच्या वरती जर आपण बघितलं तर या गोलामध्ये संपूर्ण एक मोठा गोल केलेला आहे आणि त्या गोलामध्ये एक सुंदर शिल्प आहे. कशाचं आहे ते समजत नाही, पण सुंदर शिल्प त्या ठिकाणी आहे आणि त्याच्यावरती एक मोठ्या आकाराचा व्याल केलेला आपल्याला दिसतो. त्या व्यालाच्या वरती जर आपण बघितलं तर भूमिज पद्धतीचं शिखर आपल्याला बघायला मिळतं. एकावरती एक मजला असलेलं किंवा एका मजल्यातून दुसरा मजला वरती आलाय, दुसऱ्यातून तिसरा वरती आलाय, असं जमिनीतून उगवणारं शिखर अशा भासावं अशा प्रकारचं जे शिखर असतं त्याला भूमिज पद्धतीचं शिखर म्हटलं जातं. आणि सगळ्यात वरती आपल्याला आपला लाडका भगवा ध्वज फडकताना दिसतो आहे. आता जो आता आपण व्याल बघितला त्याच्यावरती एक मोठ्या आकाराचं कीर्तिमुख आपल्याला वरती शिखरावरती केलेलं दिसतं. आता आपण मंदिराच्या मागच्या बाजूला जाऊयात आणि मागच्या बाजूनी मंदिर कसं दिसतं ते पाहूयात. आता आम्ही मंदिराच्या मागच्या बाजूला आलेलो आहोत. मागच्या बाजूचा हा कोपरा आहे. इथे सुद्धा एक हत्ती आहे, त्याची सोंड तोडलेली आहे. आता ही मुघलांनी तोडली आहे का आपोआप तुटली आहे माहित नाही, पण काही हत्तींच्या सोंडा इथल्या तुटलेल्या आहेत. हत्तीपासून जर आपण वर बघत गेलं तर ही जी रांग आहे, विमान पद्धतीची जी रांग आहे ती वरपर्यंत कंटिन्यू झालेली आपल्याला दिसते. शेवटपर्यंत ही रांग कंटिन्यू झालेली आहे. हे विमान पद्धतीचं बांधकाम, मधल्या भागामध्ये असलेलं नक्षीकाम, त्याच्यावरती असलेली सुंदर कमळं मधल्या भागामध्ये आपल्याला दिसतात. त्याच्यावरती असलेले व्याल दिसतात त्याच्यावरच्या भागामध्ये. त्याच्यावरती झुमरांची मालिका सुंदर असलेली आपल्याला दिसते. आणि किती सुंदर नक्षीकाम आहे बघा. हे नक्षीकाम करायला आपल्या पूर्वजांना किती कष्ट करावे लागले असतील. मगाशी आपण त्या फलकावरती वाचलं 1700 काही वर्ष म्हणजे 18व्या शतकामध्ये थोडक्यामध्ये हे मंदिर निर्माण करायला 4 लाख रुपये लागले होते. आणि 4 लाख रुपये त्या कालावधीमध्ये लागले म्हणजे आजचे 40 करोडपेक्षा जास्त रक्कम होऊ शकत असेल. एवढा खर्च आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी करून ठेवलेला आहे. आणि हे बघायला आपण महाराष्ट्रामध्ये फिरलं पाहिजे आणि भारतामध्ये सुद्धा सगळ्या ठिकाणी फिरलं पाहिजे. मंदिराचं शिखर मागच्या बाजूने कसं दिसतं ते एकदा बघून घेऊयात आपण. इथून मागे जायला जास्त लांब जायला जागा नाहीये, पण जेवढं तुम्हाला शिखर इथून दाखवता येईल ते आम्ही दाखवत आहोत. आता जो आपल्याला दिसतोय हा मंदिराच्या अजून एका कोपऱ्यावरचा हत्ती आहे, त्याची सुद्धा सोंड तुटलेली आहे. माझ्या इथे डाव्या हाताला एक हत्ती आहे. माझ्या उजव्या हाताला जर तुम्ही बघितलं तर मंदिराची संपूर्ण तटबंदी आपल्याला बघायला मिळते. ही तटबंदी सुद्धा दगडामध्ये बांधलेली आहे आणि प्रचंड जाड असलेली अशी ही तटबंदी आहे. याच्यामध्ये दिवे ठेवायला मध्ये मध्ये छोट्या जागा केलेल्या आहेत. आणि ह्या तटबंदीपासून जर आपण पुढे आलं तर ह्या बाजूला आपल्याला एक प्रवेशद्वार बघायला मिळतं. हे प्रवेशद्वार हल्ली वापरामध्ये आहे. मगाशी सुरुवातीला आपण जे बघितलं ते प्रवेशद्वार वापरामध्ये नाही. आता तुम्ही ह्या प्रवेशद्वाराचं लाकूडाची जाडी बघू शकता. जवळपास 2 इंच जाडीचं हे लाकूड आहे. आणि त्याची जर कडी आपण बघितली ना, ही कडी सुद्धा जुन्या पद्धतीची त्या कालावधीमधली कडी आजही इथे वापरलेली आपल्याला बघायला मिळते. सुंदर हे प्रवेशद्वार हल्लीच्या कालावधीमध्ये वापरामध्ये आहे. आता मी थोडंसं दार पुढे केलेलं आहे. मागच्या बाजूची या भिंतीची जाडी किती आहे ते दाखवण्यासाठी मी तुम्हाला हे दाखवतो आहे.
माझा एक संपूर्ण हात म्हणजे जवळपास 3 फूट जाडीची ही भिंत आहे आणि संपूर्ण दगडामध्ये बांधलेली आहे. या ठिकाणी आपल्याला मंदिराचं द्वार बंद केल्यानंतर आतमधून लाकूड लावण्यासाठी जागा या ठिकाणी केलेली दिसते. अशीच जागा पलीकडच्या बाजूच्या दरवाजाच्या मागे सुद्धा आहे. म्हणजे हे लाकूड एकदा लावलं की दरवाजा बाहेरनं कुणीही उघडू शकणार नाही, अशी व्यवस्था त्या कालावधीमध्ये असायची. आता आपण मंदिराची तिसरी म्हणजे शेवटची बाजू बघत आहोत. इथे तुम्ही बघू शकता कीर्तिमुखांची मालिका या बाजूला सुद्धा संपूर्णपणे केलेली आहे. कीर्तिमुखांच्या थोडंसं वरती आपण बघितलं तर फुलांची मालिका मंदिराच्या तिन्ही बाजूंनी केलेली आहे. मंदिराचं जी रचना आहे ही तिन्ही बाजूंनी सारखी आहे. त्याच्यावरती थोडं बघितलं तर दगडांचे थरावर थर आपल्याला दिसतात. 3ऱ्या 4थ्या स्तरावरती आपल्याला सुंदर नक्षीकाम केलेलं दिसतं. त्याच्यावरच्या 5व्या 6व्या स्तरांवरती फुलं किंवा कमळं कोरलेली आपल्याला दिसतात. इथे डाव्या बाजूला जर मध्यभागी बघितलं तर एक देवकोष्टक, इथे सुद्धा प्रोजेक्शन केलेलं देवकोष्टक आहे. या देवकोष्टकामध्ये सध्या कुठली मूर्ती नाही, पण सुबक नक्षीकाम या देवकोष्टकावरती सुद्धा केलेलं आहे. त्याच्यावरती जर आपण बघितलं तर झुमरांची मालिका आणि सुंदर नक्षीकाम मध्यभागी तर आहेच. त्याच्यावरती असलेलं एक शिल्प, गोलाकार आकारामध्ये बनवलेलं मध्यभागी असलेलं शिल्प, त्याच्यावरती असलेला व्याल आणि ह्या बाजूनी सुद्धा एक कीर्तिमुख वरच्या बाजूला असेल, पण ते जागा कमी असल्यामुळे इथून आम्हाला दिसत नाही. आणि त्याच्यावरती असलेलं सुबक भूमिज पद्धतीचं शिखर. तर दर्शक हो, अहिल्यानगर जिल्ह्यामधल्या अकोला गावामधल्या एका छोट्याशा गावामध्ये असलेलं सुंदर असं प्राचीन गंगाधरेश्वराचं मंदिर आपण आज बघितलं. हे मंदिर आम्हाला अतिशय आवडलं, प्रचंड आवडलं, कारण इथल्या मंदिराची नुकसान झालेलं नाहीये. अतिशय सुबक नक्षीकाम आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालं. जसं हे मंदिर आम्हाला आवडलं तसंच तुम्हालाही आवडलं असेल ही आशा करतो. आपल्या चॅनलवरती आपण गोंदेश्वर मंदिर सिन्नर नावाची एक प्लेलिस्ट बनवत आहोत आणि त्या प्लेलिस्टमध्ये आपल्याला सिन्नर परिसरातील सगळी मंदिरं बघायला मिळणार आहेत. त्यातच हे सुद्धा मंदिर आम्ही ऍड करत आहोत. म्हणजे हे गंगाधरेश्वर मंदिर सोडून इथली अकोले गावातली अजून 2 मंदिरं आपल्याला बघायची आहेत. ती पण आम्ही त्याच प्लेलिस्टमध्ये ऍड करू आणि या संपूर्ण भागाच्या प्लेलिस्टचा आपण अवश्य लाभ घ्या ही आपल्याला विनंती आहे. आमची नेहमीची विनंती तर तुम्हाला असतेच की जर आम्ही दाखवलेली प्राचीन मंदिरं तुम्हाला आवडत असतील तर कृपया प्रत्येक व्हिडिओला लाईक करत जा. एक छोटीशी कॉमेंट प्रत्येक व्हिडिओवरती करत जा. त्याचा आम्हाला अदृश्यरित्या फायदा होतो. त्यामुळे कॉमेंट अवश्य करत जा आणि आमच्या वाहिनीला जर आपण अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब सुद्धा करा ही विनंती आहे. चला तर भेटूयात अशाच सुंदर मंदिरामध्ये पुढच्या चलचित्रामध्ये. तोपर्यंत आपणा सर्वांना धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.